जय शिवराय मंडळी, सुप्रभात. मी परेश आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे. मंडळी, फायनली भरपूर दिवसाने पावसाचं कमबॅक झालेलं आहे आणि पाऊस जो गेला होता तर असं वाटत होतं की पाऊस आता परत काही येत नाही आहे, पण पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावलेली आहे आणि सगळ्यांच्या मनात जी भीती होती ती दूर केलेली आहे. कारण शेतीची कामे शेवटच्या टप्प्यावर येऊन थांबली होती आणि पाऊस नसल्यामुळे ती शेती परत काय करता येणार की नाही हा लोकांच्या मनात प्रश्न होता. पण पावसाच्या येण्याने ती शेती पुन्हा एकदा शेतीच्या कामांना सुरुवात झालेली आहे आणि ज्यांच्या लावण्या वगैरे राहिल्या होत्या आम्ही त्यातून लवकरच मोकळे झालो. पण इतर म्हणजे वाडीतील आमच्या अनेक लोकांच्या लावणी शेती बाकी होती. तर पावसाने पुन्हा एकदा आपली हजेरी लावून लोकांच्या मनातील ती भीती दूर केलेली आहे. तर चाललो मी वाडीत. तर बघूया आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वाडीतील आमच्या शेती कशी चालू आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चला जाऊया वाडीत. मी चाललो आहे, तर जाऊया. तिथे जाऊन परत एकदा व्हिडिओ सुरुवात करूया. मंडळी, पावसाच्या येण्याने पुन्हा एकदा संपूर्ण परिसर आणि इकडचं वातावरण मस्त झालेलं आहे. आणि पाऊस गेला होता मागच्या दिवसांमध्ये, तर असं वाटत होतं की मी त्या उन्हामुळे अगदी उन्हाळा आल्यासारखं वाटत होतं. तर पुन्हा एकदा सगळीकडे आपल्याला हे पाणी आणि हिरवंगार दिसतंय. तर चाललो आहे मी वाडीत, जाऊया. फायनली मंडळी शेतात मी आलेलो आहे आणि इथे शेतीसुद्धा दाखवतो आणि पाणी पाटालासुद्धा आलेलं आहे आणि बाकीची इतर लोकांची कामंसुद्धा सुरू झालेली आहेत. दाखवतो मी तुम्हाला. हाय होय. तर म्हणजे आपण बघू शकता हे जे शेत आहे हे 15 दिवसापूर्वी लावणी लावून झाली होती आणि पाण्याच्या अभावी हे शेत त्यांचंसुद्धा लावायचं राहिलं होतं. आणि ह्या बाजूला सगळी आमची शेती आहे. तर ह्या वाटांना सुद्धा पाणी आलेलं आहे पाटात आमच्याकडे आणि बऱ्यापैकी शेतीला सुरुवात झालेली आहे. तर हा आमच्या इकडचा संपूर्ण परिसर आहे शेतीचा. खालच्या बाजूला सुद्धा लावणी लोक लावत आहेत. तर आमचा विवेक आपल्या पाडीसाठी चार कापतोय बघा. भरपूर सेवा करतोय आपल्या पाडीची. पाडी सोडत नाहीत काय रे? किती कापलीस? कधी आलास? कधी आता झालास? भरपूर चार आहे, भारी भारी कापलेस रे. आणि एकंदरीत हे वातावरण आपण बघू शकता, खरंच मस्त एक वाईब झाला आहे आणि पाऊससुद्धा थोडासा भरलेला आहे. तर मंडळी, आमच्या वाडीमध्ये आमच्या पूर्वजांनी त्यावेळेला एक इंजिनियर पद्धतीचं डोकं लावून संपूर्ण शेतांमध्ये पाटाच्याद्वारे, म्हणजे आमच्याकडे जे धरण आहे वरच्या बाजूला, तिथून पाणी घेऊन संपूर्ण शेताला पाटाच्या माध्यमाने ते संपूर्ण शेताला देण्याचा एक संकल्प त्यावेळी केला होता. आणि ती जी योजना आहे ती अजूनपर्यंत अंमलात आणली गेलेली आहे. तर त्याच्यामुळे बहुतेक गावागावांमध्ये
अशी पाट उपलब्ध नसल्यामुळे लोकांना पावसाच्या पाण्यावरती अवलंबून राहावं लागतं. पण आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण ती कामगिरी करून ठेवलेली आहे. तर त्या पाटामुळे जरी आमच्याकडे पाऊस बऱ्यापैकी म्हणजे जास्त प्रमाणात नसला, तर त्या ज्या पाटामुळे त्या धरणांमुळे त्या धरणाचं पाणी आम्ही पाटाच्या माध्यमातून संपूर्ण शेताला आम्ही लावतो आणि आमची शेती आम्ही पूर्ण करून घेतो. तर एकंदरीतच खरंच सॅल्यूट आहे त्या लोकांना. त्यावेळी त्यांनी जे डोकं लावलं होतं ते अजून त्याचा वापर आमची पिढीसुद्धा आम्ही सुद्धा याच्यापुढे करू आणि ते निरंतर राहणार आहे ती प्रोसेस. तर मी तुम्हाला ते दाखवतो. कारण आमच्या शेतापासून संपूर्ण जे आमच्या खाली म्हणजे नदीपर्यंत जेवढी शेती होती लोक आधी करत होते, पण आता काही कारणास्तव करत नाही आहेत. पण जे जिथपर्यंत शेती गेली आहे तिथपर्यंत तो पाट पोहोचलेला आहे. तर दाखवतो मी तुम्हाला तो पाट. तर अशा प्रकारे संपूर्ण शेतांना वाडीतील जेवढी शेतं आहेत तर तिथपर्यंत हा पाट त्यांनी पूर्वजांनी आमच्या नेलेला आहे. त्याच्यामुळे पाण्याची अशी कमतरता आम्हाला भासवत नाहीत आणि आमच्या वाडीतले आमचे पिंट्या काकासुद्धा या पाटाच्या माध्यमातून पाणी नेत आहेत. तर मी दाखवतो तुम्हाला हा संपूर्ण जो पाट आलेला आहे म्हणजे हे आमच्या इकडे बाजूला शेती आहे. हा जो पाट आहे हा संपूर्ण वरपर्यंत आहे आणि प्रत्येक शेतामध्ये मी तुम्हाला दाखवतो. हा बघा अशा प्रकारे हा पाट गेलेला आहे जेणेकरून प्रत्येक मळीला त्याचं पाणी लावता येतं आणि अशा प्रकारची संपूर्ण व्यवस्था या आमच्या वाडीमध्ये म्हणजे जिथे जिथे शेती गेलेली आहे तिथे तिथे हा पाट गेलेला आहे. तर मंडळी नवीन टेक्निकच्या पद्धतीने आता पाईपाच्या माध्यमातून हे पाणी शेतांना लावलं जातं. पण त्याला खूप सारा मोठा खर्च असतो म्हणजे त्याच्यासाठी लाईट वगैरे असा खर्च एकंदरीत येतो. पण पूर्वजांनी त्यावेळेला विचार करून आणि कमी खर्चामध्ये कोणताही इतर खर्च न करता म्हणजे लाईटचा वगैरे खर्च न करता त्यावेळची त्यांनी जी मेहनत घेतलेली होती ती आज देखील आम्हाला उपयोगास येते. तर ती जी संपूर्ण जी योजना आहे ते अजून देखील आम्ही त्याचा उपभोग घेताना दिसतो आहे आणि अशा प्रकारे त्याचे शेतीचं काम जे आम्ही पावसात सुरू करतो तर ते कोणत्या प्रकारे थांबू नये. पाऊस नसल्यामुळे तो एक व्यत्यय येतो. पण पाऊस असल्यावरती शेतीच्या मळ्यांना शेतांना पाणी मिळावं हा एक उद्देश असतो. अशा प्रकारे संपूर्ण हे आमचं शेत आहे. तर अशा प्रकारे एका बाजूने हा पाट गेलेला आहे आणि याचा फायदा ह्या म्हणजे इकडच्या बाजूंनासुद्धा आणि ह्या बाजूलासुद्धा जे लोक शेती करतात म्हणजे ह्या डाव्या बाजूला आमची शेती आहे आणि ह्या बाजूला आमच्या काकांची शेती आहे. तर दोघांनासुद्धा ह्या पाटाचा उपयोग होतो आहे आणि त्याच्यामुळे शेतीचं कोणतंही काम थांबलं जात नाही आहे. आणि अशाच प्रकारे ही जी त्यांची टेक्निक आहे हे खरोखरच भारी आहे. तर मंडळी तुम्हाला ही आमच्या पूर्वजांची टेक्निक नियोजन कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे सुद्धा ही पद्धत आहे की नाही हे सुद्धा सांगा. तर चाललो आहे मी आणखीन वाडीत बाजूलासुद्धा लावणीचं काम सुरू आहे तर ते सुद्धा आपण बघूया. मंडळी मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे संपूर्ण शेतांमध्ये असे पाट आहेत आणि त्याच्यामुळे संपूर्ण शेताला अशा प्रकारे हे पाणी लावलं जातं. तर या बाजूलासुद्धा दाढ काढणीचं काम सुरू आहे. बहुतेकशा लोकांच्या दाढ बऱ्यापैकी वाढलेल्या आहेत आणि उम्या काका सुरुवात काय सांगायचं हां शाबास शाबास. काय रे कामावर शेतात यायचा टायमिंग हा
हा होय. काय झाले काय झोप? हा एवढं लवकर कशा यायचं? वा मंडळी, आपण व्हिडिओमध्ये बघितलं असाल की आमच्याकडे अजूनसुद्धा पारंपरिक, तुम्ही पाठीमागे बघत असाल, पारंपरिक आणि आधुनिक म्हणजे बैलांच्या आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने सुद्धा अजूनपर्यंत शेती केली जाते. तर आमच्या वाड्यातील लोक हे अजूनसुद्धा पद्धत अवलंबत आहेत. तर अशा प्रकारे या पावसामुळे शेतीच्या कामांना खरोखरच वेग आलेला आहे आणि लोकांची अगदी धावपळ झालेली आहे. कारण पाऊस हा आत्ता आलेला आहे आणि तो खरंच हा निरंतर राहील की नाही याचीसुद्धा शाश्वती नाही आहे. त्याच्यामुळे लोकांची गडबड चालू आहे. तर मंडळी, या बाजूला सुद्धा वाडीतीलच शेती चालू आहे आणि इकडे सुद्धा आपण बघू शकता, इकडे सुद्धा जे आमच्या पूर्वजांचे नियोजन आहे ते सुद्धा कामी आलेलं आहे. आणि हा बघा, हा पाट ज्याच्या साहाय्याने संपूर्ण शेताला पाणी लावलं जातं आहे. तर खरोखरच त्यांची ही योजना अजूनसुद्धा उपयोगात येताना दिसते आणि पाऊस बऱ्यापैकी गेलेला आहे. मंडळी, खरोखरच या पावसाच्या येण्याने वाडीतील शेतीच्या कामांना जोर आलेला आहे. जी शेतीची कामं राहिली होती ती पुन्हा एकदा नव्या जोमाने लोकांनी सुरुवात केलेली आहे. तर मला वाटतं ह्या थोड्या दिवसात आपल्याला संपूर्ण हे शेत वाडीतील आणि लोकांच्या लावण्यासुद्धा पूर्ण झालेल्या दिसतील. कारण पाऊस बहुतेक भरपूर दिवसानंतर जो काय आला आहे तो त्याचा पुरेपूर वापर करून घेण्याचा लोकांनी ठरवलेला आहे. कारण पाऊस आत्ता आला आहे आणि तो परत कधी पुन्हा माघार घेईल याची काय शाश्वती देता येणार नाही आहे. त्याच्यामुळे लोकांनी खरोखरच जे आपले काय लावणी वगैरे राहिले त्या म्हणजे लवकरात लवकर आटोपण्याचा निर्धार केलेला आहे. तर नाही हां
फळे आहे. हा घोळा तिथे वाटतं. मग काका कुठे गेलं? सुट्टीवर आहेत. होय तेवढी ट्रेनिंग नाही घेतला नी. आम्ही लवकर कापणार गणपती. होय हां जाऊ दे मला बरोबर. मंडळी मी आलेलो आहे वाडीत आणि वाडीतसुद्धा शांतता आहे कारण सगळेच लोक बहुतेक आपल्या कामात शेतीमध्ये गुंतलेले आहेत. मंडळी तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा कारण असेच नवीन व्हिडिओ मी आपल्या चॅनलला ठेवत असतो. भेटूया चॅनलच्या आणखीन एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.